जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. माझ्या सर्वांना जय महाराष्ट्र. आणखीन एक वेळा आपण आज सकाळी काय केलं आहे, ऊसाला फवारणी केली आहे, टॉनिक फवारले आणि दुसरं एक लिक्विड मारले. काय होते ऊसाला ना कुठं कुठं असं इगन पडले, तुम्हाला दिसत असेल. हे जे आहे ना, आळ्या पडले. आळी म्हणजे तुम्हाला दाखवतो, किडलेलं पान दिसत असेल तुम्हाला. हे ह्याच्यामध्ये आळ्या असते त्या. ह्यासाठी आपण एक औषध मारलं आहे आणि हे उन्नी परत आणखीन एक वेळा उन्नी लागायला सुरुवात झाली. त्यामुळं पण परत फवारून घेतलं. एक प्लॉट असं आपलं हे तुकडं फवारून झाले. हे तुकडं फवारून झाले आपलं आता. तर उद्या आपलं वरचं होईल औषध. काय होतं आहे, कुठं कुठं आहे ना, कुठं कुठं असं पानाला पिढ्या पडल्या दाखवत तुम्हाला. आपल्याला कळून येत नाही की खरंच ऊसावर पण इगेन असतं. हे बघा असं झालं आहे, हे असं झालं. ह्याच्यामध्ये आळी असते, बारीक दिसून येत नाही, दिसत नाही आपणाला. फवारणी केलो आज सकाळी. हे असं पडले का, तर हे असं ह्याच्यामध्ये आळी असते, इगेनच आहे. असं लई ठिकाण झाले म्हणून फवारणी केली. आपण आणले औषध घरी आहे. तर एक हे तुकडं पार झाले पूर्ण. हे तुकडं आहे ना, तर पूर्ण पार झालं आहे औषध मारून. सकाळीच मारलं, सकाळी, कारण ऊन लई आहे. ऊन खूप आहे. ऊन भरपूरच आहे, त्यामुळे सकाळीच मारून घ्यावं लागते. सकाळी मारलं ना. तुमच्याकडे आहे का ऊन? आता काय झालं आहे, लागणीची धावपळ सुरू झाली. ऊस लागण करायची आपल्याला एक पण. थोडे शिल्लक राहिले, टिपटच काढवले. बघा फळ आपलं कसं दिसतं. हे औषध आहे बघा. आणि एक आहे. हे दोन्ही आहे ना, 200 लिटर पाण्यामध्ये कालवून कसकशीत आपलं सोडून फवारून टाकलं ह्याला.